नमस्कार मित्रांनो, दोस्तांनो, नक्की एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा देत असताना आन्सर ज्याच्यावरती आपण लिहितोय ती बुकलेट कशी असेल याचा एक छोटासा नमुना आपल्याला एमपीएससी ने दिलेला आहे आणि तो नमुना एमपीएससी ने वेबसाईट वरती पण आणलेला आहे. चला बघूया तो नमुना कसा आहे. वरती तुम्हाला एमपीएससीचं नाव दिसतंय. महत्त्वाच्या सूचना, उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर, आता म्हणजे त्याचा अर्थ लास्ट पेज आहे बरं का, ज्या काही सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचा. त्या मी तुम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि त्या खरंच खूप महत्त्वाच्या पण आहे. सदर मुखपृष्ठ म्हणजे फ्रंट पेज स्कॅनिंग आणि संगणक, आता याच्यात काय आहे ते याला स्कॅन करणार आहे सगळ्याला. मग त्यांनी माहिती दिलेली आहे की त्याच्यामुळे ही जी सगळी माहिती तुम्ही याच्यावरती लिहिणार आहात ना, ही सगळी माहिती तुम्ही इंग्रजीमध्येच लिहा. आणि तुम्ही पण बघा त्यांनी खाली जागा सोडलेली आहे, याचा अर्थ तुम्ही इथे वरती जे तुम्ही त्यांना इथे वरती इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, हा, तर त्या अनुषंगाने त्यांनी जागा सोडलेली आहे. पुढे आता हे सगळं करत असताना तुम्ही इथं काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेनचा वापर करायचा आहे. हे आयोगानं आपल्याला व्यवस्थित स्पेसिफाय केलेलं आहे. कृपया त्याच्याकडे लक्ष द्या आणि सवयही तशीच लावा. त्यांनी सांगितलेलं की उत्तरपत्रिका तुम्ही कुठेच फोल्ड करायची नाहीये. नेक्स्ट, कोणतेही तुम्ही त्याच्यावरती मार्क्स देऊ नका, खुणा देऊ नका. त्याच्यानंतर उत्तरपत्रिका, बारकोड, क्यूआर याच्याशी कोणीच छेडछाड करू नका. त्यांनी आधी प्लीज या सगळ्या सूचना व्यवस्थित बघा आणि त्यांच्या बरोबर नक्की नीट डील करा. इथे विषय, त्याचा मग नंतर कोड, एक्झामची डेट लिहायची आहे. आता हे करत असताना बघा त्यांनी दिलेले उमेदवारांना भरवयाची माहिती. पुढे उमेदवारांना भरवयाची माहिती, तर बैठक क्रमांक टाकायचा इन इंग्लिश ओनली, उमेदवाराची स्वाक्षरी, आणि तो इथे बघा तो काय म्हणतात ते, मी आयोगाच्या सर्व नियमांचं अनुपालन केले आहे, तसेच मी कोणताही गैरप्रकार केलेला नाही व करणार नाही, आणि मग सही करायची. पुढे तिथे जो कोणी पर्यवेक्षक असेल त्याने सही करायची. ही कार्यालयीन वापरासाठीची माहिती, उत्तरपत्रिकेचा क्रमांक इथे दिलेला असेल. आता पुढे की उमेदवारांना सर्व तपशील अचूकपणे नमूद करून स्वतःची स्वाक्षरी केल्याची खात्री पटवल्यानंतरच स्वाक्षरी ही समवेक्षकानं म्हणजे पर्यवेक्षकानं तिथं करायची आहे, असं तिथे म्हटलं गेलेलं आहे. आता इथे बघा, इथे काहीच लिहायचं नाहीये तुम्हाला. याच्यानंतर इथे जे काही कच्चं काम करायचंय तुम्हाला ते इथे करायचं आहे. सगळं कच्चं काम इथे झालं पाहिजे. त्याच्यात तुमचा बैठक क्रमांक इत्यादी तुम्ही लिहायचा नाहीये. त्याच्यानंतर कोणतीच खानाखुणा पण करायच्या नाहीयेत बरं का तुम्ही याच्यावरती. त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. प्रस्तुत पृष्ठाचा वापर प्रश्नाचे उत्तर नमूद करण्यासाठी करू नये. कोणतंच उत्तर याच्यावरती लिहायचं नाहीये. सदर पृष्ठावर प्रश्नांची उत्तरं नमूद करण्यासाठी त्यांचे मूल्यांकन केलं जाणार. तुम्ही लिहिले जरी तरी ते काही त्याला इव्हॅल्युएट करणार नाहीये. मग असे तुम्हाला साधारणतः 2-3 पेजेस आयोगानं इथं दिलेले आहेत. खूप मस्त मला हे बघून वाटलं की आयोगानं रूल्ड पेजेस दिलेले आहेत म्हणून. खूप भारी वाटलं मला. मराठीमध्ये लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठीमध्ये जेव्हा आपण लिहित असतो ना तेव्हा टोप्या देण्याकरता वेळ लागतो. आयोगाने एक खूप चांगलं काम केलेलं आहे. इथे आयोगाने हे रूल्ड पेजेस दिलेले आहेत. सो आता तुम्हाला फायदाच फायदा याच्यामध्ये होणार आहे. जरा लिहिण्याची पद्धत पण इथे बघा, प्रश्नाचा क्रमांक तुम्हाला लिहायचा की कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहितात. समजा पहिल्या प्रश्नाचं लिहितात तर इथे पहिल्या प्रश्नाचा नंबर टाकायचा आणि मग तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे सगळे जे पेजेस आहे ते आयोगानं तुम्हाला इथे लिहायला दिलेले आहेत. आपल्याला सर्वात महत्वाचं जे आहे ते शेवटचं पेज आहे, त्याच्यावरती आपण आता चाललेलो आहे आणि मला त्याच्यावरची माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. मी तुम्हाला म्हणेल की प्लीज ही माहिती तुम्ही सगळ्यांनी नीट वाचा पण. चला बघूया उमेदवारांना सूचना. बरं, तुम्ही आता इथपर्यंत टिकलेला आहात याचा अर्थ तुम्ही सिरियस आहात. जरा एकदा पटकन, तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक पण करून घ्या. लेट स्टार्ट. उमेदवारांना सूचना. प्रस्तुत उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात खालील सूचना तसेच प्रवेश क्रमांकावरील सर्व सूचनांचं काळजीपूर्वक वाचन करूनच त्याचं कटाक्षानं पालन करा. बघा, उत्तरपत्रिका तुम्हाला हातात मिळाली, तिचं पानं आणि तिची शिलाई बरोबर आहे का नाही ते चेक करा आणि मगच तुम्ही वापरायला सुरुवात करा. ती जर सदोष असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लगेचच्या लगेच ती बदलून घ्या. रद्द करा आणि बदलून घ्या. त्याच्यात प्रॉब्लेम आढळला लगेच त्यांना परत करून टाका. लिहायला सुरुवात करू नका. त्याच्यावरती चेक करा, हातात भेटली चेक करा, त्याच्यात शिलाई वगैरे व्यवस्थित आहे ना, काहीतरी गडबड तर नाही ना, मागचं पुढचं पान तर गायब नाही ना, सगळं चेक करा आणि मगच लिहायला सुरुवात करा. उत्तर पुस्तिकेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी असलेल्या अथवा इतर कारणांसाठी दिलेल्या पृष्ठांपैकी कोणतेही पृष्ठ अथवा
त्याचा भाग फाडायचा नाही, अथवा त्याला अजून पानं पण जोडायचे नाही. उत्तर पुस्तिका कमी पृष्ठांची किंवा खराब असली तर सदर बाब तुम्ही पेपर सुरू होण्याआधीच सांगा की बाबा याच्यात पानं कमी आहेत, तुम्ही मला हे बदलून द्या. उत्तर पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर म्हणजे फ्रंट पेजवर बैठक क्रमांक इतर आवश्यक तपशील नमूद करा. विहित ठिकाणाव्यतिरिक्त इतर कुठेच तुमच्या स्वतःचा बैठक क्रमांक किंवा काही लिहायचं नाहीये. सूचना महत्वाची. नेक्स्ट, उत्तरपत्रिकेची मुखपृष्ठ 1 आणि 2 खराब होऊ नये त्यावरती कोणत्याही ठिकाणी काहीही लिखाण करायचं नाही. जे सांगितलंय फक्त तेच लिहा. उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नांच्या वास्तविक उत्तराव्यतिरिक्त कुठेही नाव, स्वतःचं, बैठक क्रमांक, इतर अनावश्यक मजकूर लिहायचा नाही. तसेच कोणत्याही नावानं स्वाक्षरी करायची नाही. अन्य कोणतेही चिन्ह काढायचे नाही किंवा ओळख पटवायचं तिथे काम करायचं नाही किंवा एखादी सांकेतिक खूण तिथं बिलकुल करायची नाही की त्याच्यानं तुम्ही ओळखू याल म्हणून. पुढे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नवीन पानावरच सुरू करायचंय. हे दिस इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, प्रत्येक उत्तराच्या आरंभी त्याचा प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक डाव्या बाजूला लेफ्ट साइडला समासात न चुकता तुम्ही स्वतःच्या अक्षरात काटेकोरपणे नमूद करायचं आहे. वरचं हे खूप महत्वाचं की प्रत्येक उत्तर जे ते नवीन पानावरती चालू करायचं. त्याच्या खालचं ते म्हणजे त्याचा नंबर व्यवस्थित लिहायचा आहे. प्रत्येक उत्तराच्या आरंभी त्याचा प्रश्न, उपप्रश्न क्रमांक डाव्या बाजूला लिहायचा आहे तुम्हाला. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराअखेर, उत्तर संपल्यानंतर एक आडवी ओळ तुम्हाला ओढायची आहे. तुमचं उत्तर लिहून झालं. जर आपण थोडं मागे येऊया. समजा माझं उत्तर इथे लिहून झालेलं आहे इथपर्यंत, ठीक आहे. हे उत्तर लिहिलेलं आहे मी. उत्तर लिहून झालं, तुमचं हे पान संपलं, त्याच्यावरती आडवी रेघ मारून द्यायची की तुमचं बाबा रे तिथे लिहून झालेलं आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट, उमेदवाराने प्रश्नाचे उपप्रश्न सोडवताना अ, ब, क, ड 1, 2, 3, 4 सलगरित्या सोडवायचे. असं नाही की तुम्ही एक इथे सोडवलं आणि 1, 2 तिसऱ्या पानावरती, असलं करायचं नाही. एक प्रश्न एका पृष्ठावर, दुसरा उपप्रश्न जर काही पृष्ठ सोडून दुसरीकडे लिहिलेले असतील तर असा उपप्रश्न दुर्लक्षित करण्यात येईल. म्हणजे ती लोक तुम्हाला या प्रश्नाचे गुणच देणार नाही, इव्हॅल्युएटच करणार नाही. त्याच्यामुळे गुणाचा काही संबंध येतच नाहीये. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एकापेक्षा अधिक वेळा लिहायचं नाहीये आणि जर तसं घडलंच तर त्याचं मूल्यांकन करू नये. असे वाटत असेल तर उत्तर रद्द करावं तिथल्या तिथे. उत्तराचा काही भाग खोडलेला असेल, तिच्यावरती रेघ मारलेली असेल तर रद्द केले असं त्याच्यात लिहायचंय तुम्हाला स्पष्टपणे, सो दॅट ते तिथे रद्द होईल. ठीक आहे. उत्तर समाप्त झाल्यानंतर त्या पृष्ठावर मोकळा राहिलेल्या जागेमध्ये कोणतेही पृष्ठ कोरे सोडू नये. अनावधानाने कोरे राहिल्यास त्याच्यावरती काठ मारावी. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. पुढे उत्तर पत्रिकेत उत्तरे पाठोपाठ लिहावी. म्हणजे काय पानं सोडायची गरज नाहीये. असाच पेन वापरा आणि आत्ताच लिहित असताना की जो पाठीमागच्या पेजवरती उमटत नाहीये, नाही तर तुम्ही लिहाल आणि पाठीमागे ते उमटेल, म्हणजे अजूनच प्रॉब्लेम येऊ शकतील. नेक्स्ट, नजर चुकीने एखादं पृष्ठ कोरं राहिलं तर कृपया पृष्ठ उलटा असं पण लिहा, नाहीतर मग प्रॉब्लेम होऊ शकताय तिथे. आयोगाकडनं उमेदवारांना परीक्षेच्या वेळी पुरवण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या पृष्ठावरच उत्तर लिहायची आहे. मुख्य उत्तरपत्रिके व्यतिरिक्त उमेदवारांना कोणतीही पुरवणी लावली ती चालणार नाही आणि ती देण्यातही येणार नाहीये. कच्च्या टिप्पण्या हिशोब करण्यासाठी आयोगानं जे वरती पेजेस दिलेले होते ना, 1-2 पेज नंतर त्याच्यावरतीच करायचंय. तसेच मागवून त्या टिप्पण्या हिशोब रद्द करावे, नंतर त्याच्यावरती काट मारा सगळं. परंतु तिथे स्वतःचं, पर्यवेक्षकाचं, बाकी कोणाचे तिथे स्वाक्षरी बिक्षरी काही करायची गरज त्याच्यावरती नाही. ठीक आहे. नेक्स्ट, उत्तर पुस्तिकेमध्ये उमेदवारानं उत्तर खोडले असेल, रद्द केलं असेल, रेघ मारली असेल अशा ठिकाणं सही न करता उमेदवारानं फुली मारून रद्द केले असं ठळक अक्षरात लिहायचंय. प्रश्नपत्रिकेवर, प्रवेश पत्रावर किंवा सुट्या कागदावर कोणत्याही प्रकारे अथवा कोणत्याही उद्दिष्टानं कोणताही अनावश्यक मजकूर लिहायचा नाही. असे केल्यास ते नक्कल करण्याच्या उद्दिष्टानं केलेलं आहे हे मानलं जाईल आणि मग आयोग खतरनाक कार्यवाही करेल. त्याच्यामुळे प्लीज ह्याच्यापासून तुम्ही सगळ्यांनी जपून राहा.
परीक्षा सुरू असताना संबंधित विषयाचं पेपरचे कागद, मुद्रित पेपर, डायऱ्या, वह्या तुम्ही काही सोबत लिहू नये. ते आणण्याची गरज नाहीये. या आयोगानं आधीच सांगितलेलं आहे. अनाधिकृत साहित्य स्वतःजवळ बाळगणे हे अलाउड नाहीये. त्याची सक्त मनाई आयोगानं केलेली आहे. अनावश्यक नक्कल साहित्याचा वापर केला असो अथवा नसो, अशा उमेदवाराला आयोगाच्या सूचनांचं उल्लंघन केलं असं समजून पुढे आयोग कार्यवाही करेल. उपरोक्त सूचनांचे तसेच आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या विविध सूचनांचं उल्लंघन केल्यास आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कार्यवाही करण्यात येईल आणि ती कार्यवाही खूप दणकट असते. एमपीएससी असं कधी करत नाही. आम्ही पण आता आमच्या टीमशी जेव्हा बोलत होतो ना, तेव्हा हे आलं की एमपीएससी असं कधी करत नाही. पण इथे एमपीएससीनं ना एक भारी गोष्ट लिहिलेलं आहे, आपलं भवितव्य उज्ज्वल आहे, ते खराब करू नका. हे माहिती दिल्यानंतर एमपीएससीनं गोड शब्दामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबांनो, तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळे प्लान्स असतील तर स्टे अवे, आहे की नाही. आपलं भवितव्य उज्ज्वल आहे, ते खराब करू नका. तुम्ही छान आन्सर रायटिंगला सुरुवात केलेली असणार आहे. आता तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या सगळ्या गोष्टी परत एकदा नीट बघा. खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सर्वांकडनं. मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.